चेतन गोंडकर तुमच्यासाठी खास नवीन रेसिपी घेऊन आलेला आहो. तर आजची आपली नवीन रेसिपी असणार आहे दम आलू. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे ना ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहोत. आजची रेसिपी आपण चुलीवर दम आलू कसा बनवायचा त्याचे सगळे साहित्य तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर आपण आता सुरुवात करणार आहोत. ही आपली घेतलेली आहेत बारीक बटाटी, यांना चांगल्या प्रकारे सोललेली आहेत, साफ करून घेतलेली आहेत चांगली. अर्धा किलो बटाटी येते. त्यानंतर आपल्याकडे 2 कांदे घेतलेले आहेत आपण, 2 टमाटे घेतलेले आहेत कापून, थोडीशी कोथिंबीर घेतले. हे आपल्या काश्मीरी 2 मिरच्या लालवाल्या, थोडासा अद्रक घेतलेला आहे, लसणाच्या 3-4 पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण. हे आपला 1 वाटी दही घेतलेला आहे आपण. हे मीठ घेतलेला आहे. हे आपले खडे मसाले आहेत. याच्यामध्ये आपण जिरा घेतले अर्धा चम्मच, हे लाल काश्मीरी मिर्च, तेजपत्ता, ही विलायचीची पावडर घेतलेली आहे. यो कांदा लसूण मसाला, यो एव्हरेस्टचा मसाला आहे, यो आपला काला मसाला आहे, यो आपला आगरी कोली मसाला आणि हळद घेतलेली आहे. आता ही आपली तुम्ही बघू शकता चूल मस्त गरम झालेली आपला भांडा घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण आता मसाले घ्यायचे आहेत आपले, थोडेसे परतवून घ्यायचे, तेल टाकून घ्यायचं आहे. सगळा साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. काश्मीरी मिर्च, कांदा, आपलं लसूण मिसून सगळं जेवढं आहे सगळं टाकून घेतलेलं आहे. हे चांगल्या पद्धतीने आता याला मस्त परतवायचं आहे लाल असतोपर्यंत जरासा. नंतर तोपर्यंत आपली बटाटी आहेत, यांना काट्याच्या चमच्याने थोडीशी भोका पाडायची आहेत. मस्त यांना होल पारून घ्यायच्यात सगळ्यांना. यात मस्त आपला तो मसाला सगळा त्याच्यामध्ये सोक करून घेतला पाहिजे. आपला हे मसाला एकदम परतवून झालेला आहे. तोपर्यंत बटाट्यांची थोडीशी अजून डिझाईन करत बसल्या. त्यांची डिझाईन होत आलेली आता तुम्ही बघू शकता. या सगळ्या बटाट्यांना चांगल्या प्रकारे मस्त भोका पाडलेले आहेत मी आता. आणि आपला मसाला पण मस्त पेस्टसाठी रेडी झालेला आहे. हे पेस्टसाठी आपल्याला न्यायचं आहे. तर मस्त मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवायची, आपल्याला चांगली बारीक करून घ्यायची. ही पेस्ट आगरी कोली मसाला आणि हळद टाकून घ्यायची ही सगळी आपली. ही प्रॉपर त्याला मिक्स करायची त्याच्यावरच्या पूर्ण बघू शकता तुम्ही टाकल्याप्रमाणे. त्याच्यानं थोडासा मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. दुसरा पण मीठ आपल्याला टाकायला लागणार आहे, फक्त याच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे. ही अशी त्यांना मस्त हलवून चांगली मिक्स झाल्यानंतर आता तेलामध्ये सोडतोय आपण त्यांना. तेलात चांगला तेल सोकस्तोपर्यंत त्यांना पुरा डिप करून घ्यायचे आहेत. बघू शकता त्यांना मस्त चांगला गोल्डन कलर आलेला आहे. ही बटाटे आता परत काढून घ्यायचे आपण एकदम वेगळ्या याच्यामध्ये. आपल्या याच्यानं आता आपण टाकणार आहोत खडा मसाला, तेलामध्ये सोडणार आहोत. हे चांगलं परतवून घ्यायचं. हे सगळं चांगलं परतवल्यानंतर ही आपली मगाची पेस्ट आपण मिक्सरला नेलेली, तो मगाचा मसाला, ही सगळी पेस्ट आपण त्याच्यानं टाकणार आहोत. जोराम पडली आलू टाकायची जराची आपण. ही पूर्ण नीट साफ करून टाकून द्यायची. परत तेलावर मस्त परतून घ्यायची आहे ना. हे आपले सगळे मसाले, आगरी कोली मसाला, खडे मसाले वगैरे सगळे एकदम प्रॉपर टाकून घ्यायचं. ही 1 कप दही आहे आपली, दही टाकून घ्यायची. सगळा चांगला मिक्स झाला ह्यो आपला रेडी झालेला आहे मसाला दम आलूसाठी. ही आपली बारीक बारीक बटाटी याच्यानं द्यायची टाकून. ही बटाटी टाकल्यानंतर चांगला त्यांच्या मसाला घुसतोपर्यंत त्यांना पुरा नीट हे करून टाकता. ह्यो वाटणाचा पाणी मगासच्या, ठीक आहे. याच्यानं मग आपण घेऊ थोडासा चवीनुसार मीठ आपण विसरलेलो, ह्यो वरतून लाईटली टाकून द्यायचं आहे. तुमच्या चवीनुसार टाकायचा आहे ह्यो मीठ. हा मीठ टाकून झाल्यावर चांगला आपला परतवून घ्यायचा आहे परत. आता आपली आलूची रेसिपी तयार झालेली आहे. एक छोटी आपण वाटी डिश घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपला यो कोळसा टाकलेला आहे. हे चुलीतला काढलेला कोळसा टाकलेला आहे. यो कोळसा आपण घ्यायचा आहे, यो टाकून ठेवायचा त्याच्या आतमध्ये. आता दम द्यायला घेतला आहे आपण. याला नीट ठेवायचं आहे, भाजी पलटी करू नका तुम्ही. वर्षात झाकण ठेवायचं आहे आपल्याला. झाकण प्रॉपर म्हणजे एकदम दम बसेल असं आतमध्ये.
आता दिसतं तुम्हाला चांगल्या प्रकारे याला आतमधून दम बसतोय. वाटी काढून घेतलेली आपण ही आता वाटी साईडला ठेवून दिलेली आहे. वरतून आता ही खायला रेडी झालेली आहे. वरतून ही आपली दम आलूची डिश रेडी झालेली आहे. बघा टाइम घेतला चुलीवरती होता म्हणून, पण चुलीवरची जी टेस्ट लागते ना ती एक नंबर लागते. वास असा घमघमीत सुटलेला आहे ना. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढची व्हिडिओ लवकरच घेऊन येतो तुमच्यासाठी मी.